खासदारांच्या बंडखोरीमुळे आणि पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे कोंडीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलंय, ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा रंगलंय। 2019 मध्ये दुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती वारंवार टीकेचे आसूळ ओढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आज चक्क फडणवीसांचं कौतुक केलंय। आपण फडणवीसांचे हितचिंतक असल्याचं सांगत त्यांनी फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच आहे असं म्हणत त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे। एवढ्यावरच न थांबता त्यांनी फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीबाबत देखील चिंता व्यक्त करत भाजपच्या अंतर्गत राजकारणावरती बोट ठेवलं। भाजपच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये फडणवीसांचं स्थान आणि त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत काही शक्ती सक्रिय असल्याचे संकेत त्यांनी आपल्या वक्तव्यातून दिले। ऑपरेशन टायगर हे फडणवीसांचे पंख कापण्यासाठी असल्याचं गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे सांगतायत आणि त्यामुळे ठाकरेंच्या या वक्तव्यामागचं राजकारण काय आहे याची चर्चा रंगली आहे। महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जर बसणार असेल तर शिवसेना सोबत का नको राहिला? पण महाराष्ट्राचं म्हणून म्हटलं की गद्दार नाही। दोन कोपऱ्यात झाल्यामुळे मधल्यामध्ये सगळेजण जो गोंधळ घालतायत तो त्यांच्या लक्षात येत नाहीये। कोणी तो नाही तो त्यांचा प्रश्न आहे। मी त्यांना असं वाटत असेल की मी त्यांचा शत्रू आहे, मी त्यांचा हितचिंतक आहे, म्हणून मी ही गोष्ट त्यांच्या मनातली मन की बात मी करतोय। आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय। देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नाही म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय, आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसनशी काम करतात की काय की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही। म्हणून मला मी चेष्टा मस्करी करत नाही, मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।